बबिता, काय बनवून राहिली स्वयंपाकात? आता काय डाळ भाजी बनवतो. नाही, डाळ भाजी बनवून घेतो म्हटलं. पालक खराब होते ना, नाही तर. डाळ भाजी बनवता आता? राहू दे ना, डाळ भाजी नको बनवू. डाळ भाजी शिजायला टाइम लागते. दुसरं काही बनवून घे, लवकर बनणार. बनू द्या. नाही, डाळ भाजी बनवून राहिली तर बनवून घेतो म्हटलं. आणली तेव्हापासून पालक ठेवलीच आहे. खराब होते ना, नाही तर त्याच्यानं म्हटलं आज डाळ भाजी भात आणि पोळ्या बनवून घेतो. दिवसानं डाळ भाजी होऊन जाते आणि रात्रीनं मग बनवू आपण, तर मग डाळ भाजी तशीच राहील ना. हो, ते तुझे बरोबर आहे, पण म्हटलं मी कामाला चालली ना, मग आता डाळ भाजी कधी बनवशील तू, कधी सीजन, आणि कधी मी जेवण करन ना, कधी डब्बा बांधन ना, कधी जाईन मी कामाले. त्याच्यानं म्हटलं सोयाबीनच्या वड्या असन तर सोयाबीनच्या वड्या बनव, नाही तर मग बेसन असन तर बेसन बनव. कामाले? हो, चालली जातो म्हटलं कामाले. आता आपल्या वावरात तर बाया आहे नाही, तर मीच जातो आता कामाले. 2-4 दिवस तेवढेच पैसे येऊन जाईन. कुठे चालले मग तुम्ही कामाले? कुठं नाही, इथं आपल्या गावातच अंबादास भाऊच्या वावरात. काय लय खाट टाकाले का निंदाले? निंदाले म्हणते पाता, काय निंदायचं? सोयाबीन निंदायला लावते का, मक्का निंदायला लावते का, भुईमुग निंदायला लावते का, आता तूर पराठी निंदायला लावते. आता वावरात गेल्यावरच माहीत पडन. हो, कोण कोण आहेत मग? ह्या आपल्या गावातल्या प्रीती, आशा, मंदा, चंद्रकला, मी, लता, अशा 4-5 जणी आहे वाटते. 4-5 आहे का 6-7 आहे, तर मलाही पक्क नाही माहीत. हा काय, तर किती वाजता चालले मग कामाले? कामाले काय 10 वाजता निघन ना घरून, तर 10 वाजेपर्यंत बनवतो स्वयंपाक. म्हणजे 10च्या पहिलेच बनव, डब्बाही बांधून न्या लागन आणि जेवणही करून जा लागन. तर एक काम करतो ना मग, डाळ भाजी बनवतो आणि बेसन आणि पोळ्याही बनवतो. बेसन तुमच्यासाठी बनवून देतो आणि डाळ भाजी आमच्यासाठी बनवून घेईन. बरं, तसं कर मग. हो, तसं कर मग. डाळ भाजी बनवून घे आणि उरली तर मग संध्याकाळी होते, रात्रीनं. हो, उरली तर रात्री नाही खाता येते, मग रात्री थोडंसं काही बनवून घेऊ आपण. बेसन बनवून राहिली तर बेसनासंग भाकरी पाहिजे. मग पोळ्या काही आवडत नाही मले, तर 2 भाकरी मीच बनवून घेईन मग. ठीक आहे ना ताई, पोळ्या काही जास्त बनवत नाही मग मी. आमच्या पुरत्या बनवून घेतो मग. हो, तुमच्या पुरत्या बनवा. बाबासाठी आणि मायासाठी मी भाकरीच बनवन. ठीक आहे ना. बनव मग. बेसन बनवून घे, मग मी भाकरी बनवतो. बरं ठीक आहे ना. आता डाळ भाजी ठेवून देतो मी कुकरमध्ये शिजाले आणि पटकन बेसन बनवतो. बर, चाल मग. मी बी अंग पाय धुवून घेतो. हो, तपलाय ना पाणी चुलीवर, धुवून घे ना अंग. हो, तेच मग टाईम होते ना. अंग धुवून घेतो ना, साडी धुवून वाहू टाकून देतो, वाढून जाते कपडे. राहू द्या ना, कपडे काल धुवून राहिले, घरीच आहे मी, धुवून घेईन. ते बरोबर आहे, तू कपडे धुत, पण म्हटलं आता पावसाळ्याचे दिवस आहे ना, कपडे वाढत नाही, काही नाही, वास मारते. त्याच्यानं अंग धुतो आणि पिळपाळ करून वाहू टाकून देतो, वाढून जाते. स्वयंपाक बनवशील, जेवण खाऊन करशील, टाईमच होते म्हटलं. तुले कपडे धुवाले 12 वाजन, तोपर्यंत तर माझी साडी वाढून जाते. बरं ठीक आहे, मग पिळून वाहू टाकून द्या. तेच तर, आता तुझ्या मागे लई मोठे कामं राहते ना, म्हणून मी कपडे धुवून वाहू टाकून देतो. ठीक आहे. बोला मग अंबादास काका, आज घरीच आहे काय मग? नाही रे, घरी काय आहे, वावरात जाईन ना. आज बाया आहे ना वावरात निंदाले. बाया निंदाले? काय निंदून राहिले तुम्ही आता? सोयाबीन निंदून टाकतो म्हटलं. सोयाबीन आहे, भुईमुंग आहे, मक्का आहे, तर लावतो म्हटलं बाया. काय अंबादास भाऊ, काय निंदा लागते? फवारा मारून द्या ना तणनाशकचा. निंदाले किती पैसे लागन? आणि जास्त तण तर आहे नाही. नाही तर काय मग काकाजी, बाया कायले सांगितले निंदाले म्हटलं लय पैसे लागन. एक काम करा तुम्ही, शॉर्टकट काम. तुमच्या घरी तर पंप आहेच, मस्त फवारा मारून द्या आणि डवरा देऊन द्या एक. नाही तर काय मग, बैलजोडीनं काय 1-2 दिवसाचं काम आहे. एक जोडी सांगून द्या आणि 3 माणसं सांगून द्या डवराले. हो यार, असं तर जमत होतं. मग काकाजी विचारती नाही तुम्ही, डवरा लागते का काय करा लागते. काय तुम्ही बी खर्चात पडता. मग आता कसं आहे, मीनं तर बाया सांगितल्या आणि आज येऊनही राहिल्या बाया निंदाले, तर मग काय म्हणू, नका येऊ, सांगून देऊ काय? तेवढेच माझे पैसे वाचन. आणि निंदाले जर बाया सांगितल्या तर त्या हप्ताभर तर लागतेच त्याले, कारण की लवकर कामं काही करत नाही. आणि हप्त्याभराचे पैसे किती जाईन मग? फवारा माराले किती 2 दिवस लागले असते, किंवा एका दिवसात झाला असता फवारा मारून. आणि डवरा आले 1-2 दिवस. हो, डवराले 2 दिवस, फवारा माराले 1 दिवस. 2 पंप सांगून देईन मी. एका दिवसात फवारा, 3 दिवसाचं काम. आणि बाया सांगन तर 8-10 दिवस लावून मले बाया. आणि त्याच्यात मग रोजही महाग 300 रुपये.
मग 300 रुपये रोज आहे. आणि एक बाई जर समजा 10 दिवस आली तुमच्या इकडे तर किती होते मग? एका बाईचे 3000 होते म्हटलं 10 दिवसात. आणि 5 बाया असेल तर 5000 लागन तुम्हाला. 8 बाया असेल तर मग 8000 लागन निंदाले. मग किती पैसे जाऊन राहिले? आणि डवऱ्याला सांगा ना तुम्ही तर किती घेते? बेलजोडीवाला किती घेते काकाजी? 1200 रुपये रोज. माणसाचे 400 आणि जोडीचे 800. 1200 रुपये. पहा बरं, 1200 रुपये त्याचे आणि 2 माणसं सांगा ना तर त्याची 400. हा, ते 800 रुपये. हो, म्हणजे 2 आणि 2 4000 काम होते काकाजीचं. आणि फवारा मारन तर त्या एका दिवसाचे 400, 800 म्हणजे किती झाले रे? 5000 होऊन जाते म्हटलं. फवारा गिवारा हे ते. पण एक आहे का निंदण्यापेक्षा पैसे कमीच लागते. डवराले जास्त नाही लागत. निंदाले काकाजी लय पैसे लागते. बरं, एक काम करतो मग मी बायले कॅन्सल करून टाकतो. त्याला म्हणून की मी सध्याच काही निंदत नाही, मी चाललो म्हणून बाहेर गावी. तर तुम्ही कोणाच्याही वावरातला हुका घेऊन घ्या असं सांगून देतो मग मी. हा, तेवढे माझे पैसे वाचून जाईल. समोर मग अजून खाट टाकणं आहे, फवारे आहे, निंदन आहे, वावर होय. वावराले पैसे वरच्या वर लावाच लागते. हो, त्याच्यानं मी काही बाया सांगून नाही राहिलो. मी बी डवऱ्याचाच फेर देतो ना माया वावरात. ठीक आहे ना. तर शांताराम भाऊ तुम्ही खाली आहे काय? हो, खालीच आहे ना मी. वावरात जा लागते पण लक्ष ठेवणं आहे वावरात. म्हणजे तसं तुमच्या वावरात बाया गिया नाही आहे ना? काम गिम तर नाही आहे ना तुम्हाला कोणतं? नाही, सध्याच वावरात कामगिम नाही आहे. फक्त वावरात जाणं आहे, येणं आहे, लक्ष ठेवणं आहे. तर एक काम करा ना मग, मी आहे आणि तुम्ही 2 जण आहे, आपण 3 जण चाललो जाऊ डवराले. आणि बैलजोडी? बैलजोडी आहे ना शांताराम भाऊची. हा, घे जाओ शांताराम भाऊ, बैलजोडी आणजा तुमची. खालीच आहे ना? रिकामीच आहे ना तुमची बैलजोडी? हो, रिकामीच आहे. तर चला म्हटलं मग आजपासून डवराले. हा, डवरून घेऊ. तुम्हाला 1200 रुपये रोज देईन आणि सुनीलले 400 रुपये. चालतं ना मग सुनील? बरं, येऊन जाईन ना मग. बरं करा मग तयारी. घरी जा, जेवण खावण करा आणि निघा मग 10 वाजता. म्हणजे 10 वाजता वावरात पोच जा, नाही तर मग या 10:30 वाजता. बरं, ठीक आहे ना मग. अंबादास भाऊ, येतो म्हटलं मी तुमच्या वावरात 10 वाजता. 10, 10:15 पर्यंत पोहोचून जातो बेलजोडी घेऊन. डवरे आहे ना तुमच्या वावरात? काना लागन. 2 आहे माझ्याजवळ. एक घेऊन ये जा. सुनील तुझ्याजवळ असेल तर तू घेऊन ये, नाही तर मग शांताराम भाऊ तुमच्याजवळ तर आहेस. बरं, ठीक आहे ना. एक मी घेऊन येईन, 2 तुमच्या जवळ आहे, म्हणजे 3 डवरे होऊन जाते मग. हो. चला मग काकाजी, मी घरी जातो, जेवण खाऊन करतो मग. डब्बा गिब्बा बांधायला लावतो. ठीक आहे, जाय मग. मी आता गावात घुमतो आणि बायले सांगून देतो का आज काही येऊ नका. प्रीती, बाई प्रीती. काय झालं काकाजी? निघाला का बाया? नाही, बाया नाही निघाल्या. मी चालू सांगाले. मी काय म्हणतो, राहू द्या म्हटलं, निंदाले काही येऊ नका. काहून काकाजी, काय झालं आता? काल तर म्हणत होते की उद्या याच लागते, उद्या ये जा, धोका नका दे जा. ना आज काय झालं बाबा रात्रभरात? हा, काहून तुम्ही निर्णय बदलवता तुमचा? झालं गेलं काही नाही. आता मैची बुडी म्हणते, बाया काही सांगू नका म्हणते, आपल्या घरी पैसा पाणी नाही आहे, अजून खर्च वाढवता तुम्ही, अशी तशी म्हणून राहिली मैची बुडी. तर त्याच्यानं म्हटलं राहू द्या मग. हा, काय बोलून राहिली काय तर तुम्हाला बाया सांगितल्या तर? हो, मायाच मागं लागली ते कालपासून. कायले बाया सांगितल्या म्हणते, पैसे नाही आहे, कुठून पैसे द्या, असं चालू आहे तिचं. तर म्हटलं जाऊ द्या, आमच्या बुडाचे भांडणं होऊन राहिले, त्याच्यापेक्षा राहू द्या म्हटलं मग. हा, पाहू मग पुढच्या महिन्यात घे. ठीक आहे मग. आता पैसे नाही आहे म्हणता, मजुरायला द्यायले, तर मग राहू द्या. हो, तेच म्हटलं. नाही तर तुम्ही निंदाले या, मग पैसे नाही देणार तुम्हाला, तर मग अजून म्हणान का आमचे पैसे दिले नाही काकाजीनं. हा, थांबून ठेवलं आम्हाला. त्याच्यानं म्हटलं तुम्हाला थांबवत नाही मी. भले गलती झाली माही, काल तुम्हाला सांगून ठेवलं, पण आता जर कोणी येईन तर तुम्ही होका घेऊन घे जा आणि चालले जा दुसऱ्याच्या वावरात. बरं, ठीक आहे मग. तयारी गीत झाली होती, आता निघणारच होती मी घरून. नाही, राहू द्या ना. आता नाही म्हणते तर बुडीच्या पुढे जाता नाही येत ना. अजून काचाकीची होईन माया सांगावर. ठीक आहे बा, तशी तुमची बुडी कडक आहे, राहू द्या मग. हो. तर मी सांगून देतो म्हटलं इकडे मंदाले, आशाले घे. सांगून द्या. ठीक आहे मग बाई, काही नाराजगी आहे काय? नाही, नाराजगी कायची. आता नाही आहे पैसे तर ठीक आहे बा. जबरदस्ती थोडी आहे का आम्हाला तुमच्यावर असणे आणि आम्हाला पैसे द्या, जबरदस्ती नाही आहे म्हटलं. पैसा बी पाहा लागते ना. पाहू मग पुढच्या महिन्यात. हो, मग जेव्हा निंदन राहीन तेव्हा सांगतोच मग मी तुम्हाला. ठीक आहे ना.
मस्त आता कामाला जाणार होती पण झालं आता कॅन्सल. जाऊ दिले का आता नाही म्हणते तर नाही पाहिन कुणीकडे कायले. शांता काकूच तर म्हणे माया वावरात चाल जा, माया वावरात चाल जा. तिकडे जा लागत नाही तर काकूच्या वावरात. हो हो काकूच्या घरा इकडे जाऊन पाहतो मी काय म्हणते ते शांता काकू. भेट घेतो आता. आशा, बाई आशा. गेल्या काय काकाजी सगळ्या जणी? नाही नाही बाई गेल्या नाही. मी काय म्हणतो आज या नाही लागत म्हटलं निंदाले. काहून काकाजी? काल तर तुम्ही सांगायला आलते ना, आज काय झालं बाबा नाही म्हणून राहिले तुम्ही? काही नाही झालं. माईची बुडी आहे ते ऐकून नाही राहिली. माय माग घन घन लावलं तिनं. कायले सांगितल्या म्हणते बाया अशी म्हणून राहिली ते. कायले सांगितल्या? कामाले सांगितल्या, निंदाले सांगितल्या आणि कायले सांगितल्या? काय बिगार भरायला येऊन राहिल्या काय बाया? ते बरोबर आहे तुमचं. तुम्ही निंदालेच येत होत्या पण माईची बुडी ऐकून नाही राहिली ना. मलेच बोलून राहिली. कायले सांगितल्या म्हणते पैसे नाही आहे, जास्तीचे कामं करत राहता, नाही सांगायला पाहिजे होत्या, अशी तशी बोलून राहिली ते. तर त्याच्यानं म्हटलं राहू द्या, कॅन्सल करून टाका तुम्ही. पहा म्हटलं दुसरीकडे. हो काय मी जेवण खावण करून डब्बा गिब्बा बांधून तयार आहे म्हटलं कामाला जावासाठी. आणि तुम्ही नाही म्हणून राहिले आता वेळेवर. वेळेवर मी नाही म्हणून राहिलो. आता माझी बुडी नाही म्हणून राहिली त्याच्यानं होय. नाही तर मी नाही म्हणत. अजून म्हटलं तुम्ही वावरात या आणि वावरातून तुम्हाला वापस पाठवून चांगलं नसतं वाटलं मले. त्याच्यानं म्हटलं आता तुम्ही निघाचे साहेबा घरून तर गावातच सांगून देतो का येऊ नका. हो ती बरं केलं ना मग गावातूनच सांगितलं तुम्ही तर. ठीक आहे मग नाही येत आम्ही. अन म्हटलं पुढच्या वेळेस जेव्हा निंदन राहीन तेव्हा सांगन मी मग तुम्हालेच. ठीक आहे बा सांग जा पुढच्या वेळेस. नाही तर सांगून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी येऊन अजून नाही म्हणाल. नाही पुढच्या वेळेस असं नाही होणार. पुढच्या वेळेस मी सांगतो तुम्हाला, पक्क्यात सांगतो. बरं ठीक आहे मग. मस्त आता कामाला जात होती. कसे 300 रुपये झाले असते आजचे. पण असे करते काकाजी सांगते आणि मग आता नाही म्हणते वेळेवर. बिनफालतू होका घेतला बाप्पा ह्या काकाजीच्या वावरातला. होका नाही घेतलं असतं तर चाललं असतं. मस्त दुसरीकडे गेली असती कोणाच्याही वावरात. 300 रुपये तर झाले असते. आजचा रोज झाला असता माया. जाऊ दे आता नाही म्हणते तर आराम करतो. काय अंबादास भाऊ, काल आम्ही शांताबाईच्या वावरातला होका नाही घेतला. चला म्हणे मायास वावरात. तर एक काम करा ना मग तुम्ही, जेवढ्या जणी आहे 5-6 जणी, तर तिकडे चालले जा शांताबाईच्या वावरात. तसंच करतो मग. विचारून पाहतो शांताबाईले काय म्हणते तर नेते का ते नाही नेत. आज तर आता उशिरी झाला ना. जास्त उशीर नाही झाला. 5-10 मिनिट किंवा अर्धा 1 घंटा होतेस मागं पुढं. आजचा पहिला दिवस आहे. लेट जा निघून तर तिकून उशिरा सुट्टी घे जा. ठीक आहे मग जाऊन पाहतो मी शांताबाईच्या घरा इकडे. सांगतो काय म्हणते तर. चला म्हणून सगळ्या जणी माया वावरात तर तिकडेच नेतो मग मी सगळेले. हो घेऊन जाय मग. काही नाराजगी नाही आता नाराजी कायची बापा, जबरदस्ती थोडी आहे. नाराजीगी नाही आहे. ठीक आहे मग अंबादास भाऊ, जाऊन पाहतो मी शांताबाईच्या घरा इकडे. हो जाऊन पाय. अमाय शांताबाई तू निघाली काय बापा कामाले? अमाय झाला ना टाइम. चालायचं नाही आहे का? कुठं घुमून राहिली तू? वाजले ना 10. निघा ना लवकर. अहो शांताबाई निघा ना लवकर. काय निघा? नाही म्हणते ना आता. नाही म्हणते? कोण नाही म्हणते? अंबादास भाऊ नाही म्हणून राहिले आता. बाया नाही पाहिजे म्हणते निंदाले. त्याची बुडी नाही म्हणून राहिली वाटते. काय झालं आता तिले नाही म्हणाले? झगडा करून राहिली वाटते बा कालपासून अंबादास भाऊ संग. म्हणते का कायलेच बाया सांगितल्या पैसे नाही आपल्याजवळ, बिनफालतू तुम्ही खर्चात पाडता, मग कुठून पैसे द्यान, कर्ज करान काय, अशी तशी लागली म्हणते अंबादास भाऊच्या मांग. तर राहू द्या म्हणते आता तुम्ही येऊ नका असे म्हणून राहिले. अमाय पहिले सांगते मग नाही म्हणते. मजूर सांगायच्या पहिले घरी बोलून नाही घ्याव काय? आपल्या बुडीले विचारा नाही लागत काय? घरी पहिले चर्चा करून घ्या. हो विचारलं नसन ना त्या बाईले. हो मग आता कसं काय करतं मग शांताबाई? एक काम कर, आता नाही म्हणून राहिले ना अंबादास भाऊ, तर तू या वावरात घेऊन चाल ना मग एवढ्या जणी. हो तसं जमते ना. चला मग माया वावरात. तसाही आता टाइम झाला ना वावरात जावाचा. हो ना. आता सगळे बाया बिचकल्या सन. आता सगळ्याच्या घरोघरी सांगितलं नाही आहे ना या नाही लागत या नाही लागत. आता काय म्हणते काय माहित, येते का नाही येत. तर सगळेले तयार करा लागन मग. आता सगळेचे तर कामं झाले. डब्बा गिब्बा बांधून तयारच होते. आता त्याले काय फक्त वावरातच जाणं आहे ना. हो तर सगळेले जाऊ भेटा लागन मग. एक काम कर, मी इकडे प्रीतीच्या घरी जातो तर मंदाच्या घरी जातो. या दोघी जणीले तयार करतो. ठीक आहे मी इकडे जातो मग. आशाच्या घरी आणि लताबाईच्या घरी जातो मी. हो त्या दोघी जणीले तयार कर. चला म्हणा तिकडे शांताबाईच्या वावरात. काकू माय बरं झालं हो आली तू तर. कुठं म्हटलं? कुठं निघाले तुम्ही डब्बा गिब्बा घेऊन, विडा गिडा घेऊन? आता माया वावरात.
माया वावरात जावं लागते म्हटलं. आता तिकडे नाही म्हणून राहिले तर इकडे चला ना मग माया वावरात. मी तेच म्हणत होती काकू, म्हटलं तुमच्या वावरात चला मग सगळ्या जणीले घेऊन. बिनफालतू आजचा रोज नाही पडन काय आता. तर आम्ही बी तेच म्हणून राहिलो, रोज कायले पाडता, आता नाही म्हणते तर इकडे चला. हा इकडे बाया तर पाहूनच राहिली ना शांताबाई. तर चला मग निघा घरून डब्बा गिब्बा घेऊन. ठीक आहे ना, तर एक काम कर, सगळेला तयार कर. हा दे बरं आवाज, निघा म्हणा, इकडे जा लागते म्हणा शांताबाईच्या वावरात. ठीक आहे ना. हो हो काढ मग सगळ्या जणीले. बरं बरं. पहा मग असं आहे अंबादास भाऊचं काम. हा बिचाऱ्या बायाच्या पोटावर लाद देते. काल सांगितलं ना आज म्हणते आता येऊ नका निंदाले. असं नाही करायला लागत ना. जर बाया सांगितल्या तर न्यास लागते. ते तरी बरं झालं का माया वावरात बाया लागून राहिले आणि मी बाया पाहून राहिली. हा तर यायलेच घेऊन जातो मग, यायचा रोज काही पडू नाही देत. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्या वावराच्या व्हिडिओत नवीन भागामध्ये. धन्यवाद.